राज ठाकरेंना पुन्हा एकदा महायुतीत घेण्याचा प्रयत्न। तर आज फडणवीस यांच्या भेटीचा हा नेमका अर्थ आपण या ठिकाणी पाहतोय। तर मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठीचा हा प्रयत्न असू शकतो। तर लोकसभा निवडणुकीवेळी महायुती राज ठाकरे यांच्यात झालेले मतभेद मिटवण्यासाठी भेट। तर फडणवीसांच्या या मास्टर स्ट्रोकनं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना मात्र ब्रेक लागलेला आहे। राज ठाकरे यांनी फडणवीस आणि शिंदे यांचा हात सोडावा अशी अपेक्षा किंवा ही अट उद्धव ठाकरे यांनी ठेवल्याचं देखील कळत होतं। त्यानंतर राज ठाकरे यांनी अचानकपणे फडणवीसांची भेट घेतली। मनसेच्या इतर नेत्यांनी उदय सामंतांची ही भेट घेतली। त्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भातल्या चर्चांना देखील आता ब्रेक लागलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महायुती आणि राज ठाकरे यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते, तर ते मिटवण्यासाठी ही भेट असू शकते असंही म्हटलं जातं। तर तीन दृश्य आजच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ माजवणारी। फडणवीसांचा ताफा हा 10:35 ताज लँड्समध्ये गेला, मात्र त्याआधी 9:40 राज ठाकरेंची गाडी ताज लँड्समध्ये गेली। तर 11:34 फडणवीसांची गाडी तिथून बाहेर पडली। तर 11:34 फडणवीसांची गाडी बाहेर पडली, मात्र राज ठाकरे मात्र ताज लँड्समध्ये तिथेच थांबलेले होते। तर एकीकडे राज ठाकरे हे फडणवीसांची भेट घेत होते, जवळपास 1 तास दोघांमध्ये चर्चाही झाली। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की मनसेचे अमेय खोपकर आणि संदीप देशपांडे यांनी उदय सामंतांची भेट घेतली, अर्थात कारण त्यांनी पनवेलच्या फुल बाजारासंदर्भातलं सांगितलेलं आहे। मात्र राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणाऱ्या अशा या दोन बातम्या। वेगवेगळे राजकीय नेते सत्ताधारी पक्षाचे विरोधी पक्षाचे एकमेकाला भेटत असतात आणि चर्चा करत असतात। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे। अनेकदा आम्ही पण सत्ताधारी पक्षामध्ये असताना काही विरोधी पक्षाचे नेत्यांनी वेळ मागितली तर देतो, किंवा आम्ही विरोधी पक्षात असताना सत्ताधारी पक्षाची वेळ मागितली नेत्यांची तर त्यांनी पण आम्हाला दिलेली आहे। ही ह्याच्यात काही खूप काही वेगळा अर्थ काढायचं कारण नाही। काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याची चर्चा करून त्याची सोडवणूक करायची असते। एकत्रीकरणाच्या चर्चेनंतर ही भेट महत्त्वाची कशासाठी? मी आत्ताच म्हणतो ना, राजकारणात सगळे नेते एकमेकांशी भेटत असतात। त्याच्या मागचा उद्देश काही या महाराष्ट्राचा विकास हाच उद्देश असतो आणि त्याच्यामुळे एकमेकांना भेटतात ते, आणि त्याच्यामुळे तशीच ही भेट आहे। महाराष्ट्राच्या विकासाच्या काही कामांच्या सूचना असतील त्या ऐकून मुख्यमंत्री त्या इम्प्लिमेंट करतील। चर्चा एक स्वतंत्र विषय आहे, भेटी एक स्वतंत्र विषय आहे। ज्याला त्याला व्यक्तिगत अधिकार असतो तो एकमेकांना भेटू शकतो। असं कोण म्हणतंय तुम्हाला? असं बिलकुल नाही। असं त्याचं असं कोणी राजसाहेब बोलले का उद्धव साहेब बोलले? बिलकुल येतील। आमच्या फडणवीस साहेबांचे संबंध सगळ्याच पक्षामध्ये अतिशय चांगले आहेत आणि राजसाहेब पण नेहमी दिलखुलास पद्धतीने ते दोघंही भेटतात आणि म्हणून काही कारणं असतील भेटले असतील, तर त्याच्यामध्ये असं काही वेगळा दृष्टिकोन बघण्याचा काही गरज नाही। लोक चर्चा करायला सुरुवात करतील की मग हे नुसतं वातावरण केलं गेलं आणि त्या वातावरणाचा फायदा हा मनसेली कुठं वाटाघाटी करायला केला का, असा प्रश्न हा निर्माण होऊ शकतो। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांसारखा मोठा नेता, त्यांचं नाव हे कुठंतरी खराब होऊ शकतं असं नागरिक म्हणून मला वाटतं। आणि कदाचित हा विषय ते नेता असल्यामुळे त्यांना सुद्धा माहिती असावा, त्यामुळे या बाबतीतली काळजी घ्यावी एवढंच नागरिक म्हणून मला वाटतं। राज आणि फडणवीसांच्या भेटीने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्याय। राज्यातल्या राजकारणात ही एक वेगळीच कलाटणी पाहायला मिळते। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान राज आणि फडणवीसांची भेट झाली, त्यामुळे ठाकरे सेना मनसे युतीला ब्रेक लावणारी ही भेट ठरणार का, अशा चर्चा आता सुरू झाल्या। मातोश्री पासून काही अंतरावर असणाऱ्या ताज लँड्स एंड मध्ये दोघांची भेट झाली आहे। सकाळी 9:40 राज ठाकरेंची गाडी ताज लँड्स एंड मध्ये पोहोचली। सकाळी 10:35 फडणवीसांची गाडी ताज लँड्स एंड मध्ये पोहोचली। राज फडणवीसांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली आहे। सकाळी 11:34 फडणवीसांची गाडी हॉटेल बाहेर पडली। मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमधील 2101 नंबरच्या रूम मध्ये ही बैठक झाली आहे। लोकसभेची बैठकही 2101 नंबरच्या रूम मध्ये झाली होती। पालिका निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली।
सध्या मुंबई पालिकेवर भगवा फडकवण्याचं भाजपचं लक्ष आहे. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज फडणवीस भेटीला महत्त्व आलंय. बैठकीवेळी दोन्ही नेत्यांशिवाय कुणीही उपस्थित नव्हतं. राज ठाकरे हॉटेलच्या स्टाफ गेटनं आतमध्ये आले होते. दरम्यान राज उद्धव दोन्ही बंधूंचं मनोमिलन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ठाकरेंची सेना मनसेमधील काही नेते युतीसाठी सकारात्मकही होते. मात्र राज फडणवीस भेटीमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या या चर्चांना आता वेगळी कलाटणी मिळते.